विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर झाली आहे। यामध्ये राज्याचं लक्ष लागून असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघाचा देखील उमेदवार पवारांनी जाहीर केलाय। गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार हे परळीत चांगलीच मोर्चे बांधणी करत होते। त्यांनी परळीतल्या अनेक ओबीसी उमेदवारांना आपल्या बाजूने खेचत बेरजेचं राजकारण सुरू केलं होतं। वंजारी बहुल असणाऱ्या या मतदारसंघात पवार वंजारी नेत्यांना उतरवतील असंच दिसत होतं। मात्र त्यांनी राजेसाहेब देशमुखांच्या हाती तुतारी देत त्यांना धनंजय मुंडे विरोधात मैदानात उतरवलं। मात्र पवारांच्या या निर्णयाचा दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्यांची परळीतली खेळी फसली आहे का असं लक्षात येतंय। पण ती कशी, त्या पाठीमागची कारणं काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा। लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद मोठ्या प्रमाणात पेटल्याचं पाहायला मिळालं होतं। मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि त्याला विरोध करणारे ओबीसी नेते हे या वादाचं मुख्य कारण म्हणावं लागेल। या वादाचे पडसाद लोकसभा निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले। पंकजा मुंडेंचा झालेला पराभव त्याचाच एक भाग होता। आता तसंच काहीसं विधानसभा निवडणुकीत देखील होण्याची शक्यता आहे आणि त्यातून शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार मैदानात उतरवलाय। मात्र या निर्णयानंतर पवारांची ही खेळी फसलीये असं वाटतंय। म्हणजेच शरद पवारांनी परळीतलं जातीय समीकरण ओळखून इथे बेरजेचं राजकारण करण्याची सुरुवात केली होती। त्यासाठी पवारांनी काही ओबीसी नेत्यांना आपल्या गळ्याला लावलं होतं। ही ओबीसी नेते धनंजय मुंडेंच्या बाजूला जाणारे ओबीसी मतं हे काही प्रमाणात आपल्या बाजूने ओढतील असा डाव पवारांचा होता। यामध्ये मुंडे घराण्याच्या कट्टर समर्थकांपैकी एक असलेले राजाभाऊ फड यांना शरद पवारांनी आपल्या बाजूने खेचत पहिला डाव टाकला होता। मात्र आता पवारांनी आपली तुतारी ही राजेसाहेब देशमुखांकडे दिल्यानंतर फड यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी थेट शरद पवारांचे बॅनर फाडत पवारांच्या फोटोला काळ फासले। शिवाय राजेभाऊ फड यांच्या सासूबाई आणि गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टेंच्या पत्नी सुधामती गुट्टे आणि त्यांचे पुत्र सुनील गुट्टे यांचं नाव देखील धनंजय मुंडेंच्या विरोधात चर्चेत होतं। गंगाखेड आणि परळीची सीमा एकमेकांना लागून असल्यामुळे त्याचा फायदा होईल असं मत सर्वांचंच होतं। मात्र गुट्टे कुटुंबाचा देखील भ्रमनिरास झालाय। त्यामुळे फड आणि गुट्टे नाराजीतून राजेसाहेब देशमुखांविरोधात काम करण्याची शक्यता आहे। तसंच भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी देखील धनंजय मुंडे विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासाठी शरद पवारांकडे मागणी केली होती। मात्र शरद पवारांनी त्यांच्या मागणीकडे देखील दुर्लक्ष केलंय। त्यामुळे कराडांचे कार्यकर्ते देखील नाराज झाले। आता तसं बघायला गेलं तर कराड हे परळीमध्ये एक ज्येष्ठ नेते समजले जातात। त्यांनी गोपीनाथ मुंडेंसोबत देखील काम केले। शिवाय त्यांच्या भगवान सेनेच्या बऱ्याच शाखा देखील परळी तालुक्यात आहेत। त्यामुळे त्यांची नाराजी देखील पवारांच्या उमेदवारीसाठी घातक दिसते। यामध्ये महत्त्वाची बाब समोर येते ती म्हणजे ओबीसी मतांची। परळी विधानसभा मतदारसंघात मराठा मतांची संख्या ही जवळजवळ 1 लाख ते 1.25 लाख या दरम्यान आहे। तर वंजारी मतं इथे 90,000 ते 1 लाख मानले जातात। मात्र ओबीसीतल्या इतर ज्या जाती आहेत त्यांची संख्या देखील इथे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ओबीसी मतं ही मराठा मतांना वरचढ ठरतात आणि परळीत मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पेटल्यामुळे इथून नक्कीच ओबीसीचं मतदान हे एक गठ्ठा धनंजय मुंडेंना होताना दिसतंय। त्यामुळे शरद पवारांचे उमेदवार राजासाहेब देशमुखांचा परळीत पराभव होतोय असाच निकष सध्या काढला जातोय। आता यावर तुमची प्रतिक्रिया काय? खरंच परळीत पवारांचा डाव फसलाय का? आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।